आम्हाला आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे. कृपया आपण चॅनल सबस्क्राईब केल्याने आणि बेल आयकॉन दाबल्याने हे धर्म कार्य अधिक प्रभावीपणे करता येईल. आपणही या पुण्याचे वाटेदार व्हावे ही नम्र विनंती. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि रूप पाहता लोचनी लोचनी. रूप पाहता लोचनी लोचनी. लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी. रूप पाहता लोचनी लोचनी. रूप पाहता लोचनी लोचनी. रूप पाहता लोचनी. सुख झाले हो साजनी. सुख झाले हो साजनी साजनी साजनी. तो हा विठ्ठल बरवा बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा बरवा. तो हा विठ्ठल बरवा बरवा. विठ्ठल बरवा. तो बहुत सुकृताची जोडी जोडी. बहुत सुकृताची जोडी जोडी. सुकृताची जोडी जोडी. बहुत सुकृताची जोडी जोडी. बहुत सुकृताची बहुत सुकृताची बहुत सुकृताची जोडी. बहुत सुकृताची जोडी जोडी. बहुत सुकृताची जोडी जोडी. म्हणून विठ्ठली आवडी
म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखा ते आगर सर्व सुखा ते आगर सर्व सुखा ते आगर सर्व सुखा ते आगर बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे सर्व भावी देवासी सर्व भावी देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तुहा उतरिल पार तुहा उतरिल पार तुहा उतरिल पार तुहा उतरिल पार भव दुस्तर नदीचा 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 बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा 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 तुहा उतरील पार तुहा उतरील
उतरील पार उतरील पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आली म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आली साक्षी आले तरी केले प्रगट 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 तो हा उतरील पार उतरील पार तो हा उतरील पार उतरील पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि 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 जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई शरण धावे मनावोनी शरण धावे मनावोनी शरण जावे मनावोनी शरण जावे शरण धावे मनावोनी शरण धावे मनावोनी शरण जावे मनावोनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी देवासी तो आवो तारेल पार
विठ्ठल 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 पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु गंगा गिरिजी महाराज की सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की पार्वती पत हर हर महादेव विठ्ठल 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 मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षाली तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठ्ठल 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 समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्धरं कज्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञजीवो धरार्तावतारम् कलङ्कङ्कतेजोदिकामोदिवक्त्रम् खलानीशबाधापणोदारदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजयोगिराजं तपोज्ञानवैराग्य भक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतं साधुसन्न्यासयोगम् मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिजि परब्रह्मस्वरूपम् वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताचाया वार करी संताचाया वार करी संताचा। मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठाला 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 विठ्ठला 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 विठाला 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 विठ्ठला परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवांचक कल्पतरू सकल सत्ताधीश अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मेचे चरणी साष्टांग दंडवत करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज आदी करून सखल वारकरी संतांच्या पदस्पर्शाने तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही यांनाही अभिवादन करून मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो। विठाला 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 विठ्ठला 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 हो सेवेला सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं वक्ता या नात्यानं काही परिहार देणं हे क्रमप्राप्त आहे आणि परिहार द्यायचा आहे तो असा की वारकरी संप्रदायाचं सर्वात हायटेक गुरुकुल की ज्याचं नाव आहे सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुल या गुरुकुलमध्ये चालू असलेला युवा कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवातील आजची कीर्तन रूपी सेवा सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुलाचे संस्थापक परमश्रद्धेय परमादरणीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण श्री नवनाथजी महाराज म्हस्के त्याचप्रमाणे परमश्रद्धेय परमादरणीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण भगवानजी महाराज डमाळी यांच्या आग्रहानं माझ्याकडे आलेले आहे। सेवेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले टाळकरी वर्ग महाराज मंडळी त्यामध्ये आत्ताच ज्यांनी सुंदर अशी चाल गायली ते म्हणजेच पवनजी महाराज काकडे आणि शिवदीप महाराज सदाफळ आणि त्यांना मृदंगावर ज्यांनी साथ केली संकेत महाराज असतील चंद्रकांत महाराज असतील इकडं किशोर महाराज असतील ऋषिकेश महाराज असतील त्याचप्रमाणे विनेकरी महाराज सोबदार राहुलजी महाराज असतील साऊंड सिस्टीम वाले आशीर्वाद साऊंड सिस्टीम यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो। विठाला 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 विठ्ठला 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 हो सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु जगद्वंद्य संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। बघा मी अभंगाचा अगोदर सरळ सरळ शब्दार्थ सांगतो। पहिल्या चरणामध्ये महाराजांनी शरणागतीचं स्वरूप सांगितलेलं आहे। शरण कसं जावं शरणागतीचं स्वरूप आहे। दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी शरण जाण्याचं प्रयोजन सांगितलेलं आहे। तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे आणि चौथ्या चरणामध्ये महाराजांनी स्वतःला आलेली अनुभूती या ठिकाणी प्रगट केलेली आहे। हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ।
बघा, उपदेशक जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. उपदेश त्यांना करताय की जे जे या मनुष्य शरीराला आले त्यांना. उपदेशाचा विषय आहे की तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जा. आणि या उपदेशातून महाराजांनी शरणागतीचं प्रयोजन सांगितलंय की तो भगवान परमात्मा तुम्हाला जन्म मरणातीत करेल, पण त्या अगोदर तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जा. हा उपदेश या ठिकाणी आलेला आहे. बघा, या अभंगातील पहिलंच पद आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. तुकोबारायांनी या अभंगातील उपदेशाला सुरुवात करताना म्हणून या शब्दाला अतिशय महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून हा शब्द तेव्हा वापरतात जेव्हा एखाद्या गोष्टीमागे काहीतरी संदर्भ असतो. तसा म्हणून हा शब्द जास्त करून वापरत नाही. म्हणजे म्हणून हा शब्द तेव्हा वापरतात जेव्हा एखाद्या गोष्टीमागे काहीतरी संदर्भ असतो. बघा ते कसं सांगतो. समजा एखादा माणूस सकाळी सकाळी तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याला विचारलं, काय आज फारच सकाळी सकाळी झाली? तो म्हणला, काय नाही थोडंसं काम होतं म्हणून मी सकाळी सकाळी झालो. म्हणजे म्हणून हा शब्द त्याने वापरला. म्हणजे एखाद्या गोष्टी मागे काहीतरी संदर्भ असला की म्हणून हा शब्द वापरतात. किंवा एक जण फार नाराज बसलेला होता, दुसरा त्याच्याजवळ गेला, त्याला म्हणे, काय आज फारच नाराज दिसताय तुम्ही? तर म्हणे, अहो काय सांगायचं, पेरणीचे दिवस जवळ आले आणि गोठ्यात जाऊन पाहतोय तर बैल मरून पडलाय म्हणून मी नाराज आहे. म्हणजे म्हणून हा शब्द तेव्हा वापरतात जेव्हा त्या गोष्टीच्या पाठीमागे काहीतरी संदर्भ असतो. मग का म्हणून प्रश्न येतो, का म्हणून? तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की पहिला अर्थ असा आहे की हे शरीर तुला मिळालंय, या शरीराने तू त्या भगवान परमात्म्याला शरण जाशील. पहिला अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आहे की या जन्मात तू त्या भगवान परमात्म्याला शरण गेला, पुढच्या जन्मात तू त्या भगवान परमात्म्याला शरण जाशील असं नाही, म्हणून आता तू काय कर, त्या भगवान परमात्म्याला शरण जा. हा दुसरा अर्थ आहे. तिसरा अर्थ असा आहे की हा देह त्या भगवान परमात्म्याला शरण जाण्याकरता अतिशय योग्य आहे, म्हणून तू काय कर, तर त्या भगवान परमात्म्याला शरण जा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भगवान परमात्म्याने आम्हाला हा देह दिलाय आणि त्याचा उद्देश आहे की यांनी माझं भजन करावं, यांनी मला शरण यावं, म्हणून भगवान परमात्म्याने आम्हाला हा देह दिलाय. आणि भगवान परमात्म्याचा हाच हेतू आहे की यांनी मला शरण यावं. तुकोबाराय सांगतात की देवे दिला देह भजना गोमटा, किंवा दिले इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नारायण, नासे जीवापन बाबा रोगा, दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रियात पाय कान, इंद्रियात पाय कान, दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोगा. भगवान परमात्म्याने आम्हाला हा देह कशा करता दिलाय, तर त्याला शरण जाण्याकरता, त्याचं भजन करण्याकरता. क्या खूप सुरत अल्लाने तुझं बनवाय. काय सुंदर शरीर दिलंय तुला देवाने, काय सुंदर बनवलंय. कबीरदास महाराज एके ठिकाणी सांगतात की तुझे अल्लाने पैदा किया आहे, तुला त्या भगवान परमात्म्याने बनवलंय. कशा करता, तर त्याला शरण जाण्याकरता. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी. आणि भगवान परमात्म्याचा ह्याच हेतू आहे की यांनी मला शरण यावं, यांनी माझं भजन करावं, म्हणून भगवान परमात्म्याने आम्हाला हा देह दिलाय. आणि हा देह देण्यामागचा भगवान परमात्म्याचा हाच हेतू आहे की यांनी माझं भजन करावं, म्हणून आपण भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. मला असं वाटतं की आपल्याला हे कळालेलं दिसत नाही. बघा, मी म्हणून या पदासाठी दुसरी प्रस्तावना सांगतो, नीट ऐका. देव आणि आपण या जन्म मरण परंपरेने अतिशय दुःखी झालो जीव आहोत. कारण किती वेळा जन्मा यावे, किती भावे फजित, असं म्हटलंय संतांनी. किंवा जन्म मरणाच्या दुःखाबद्दल संत असं म्हणतात, जन्म मरणा परते दुःख आणि का कोण सांगोपा, आणि का कोण सांगोपा, आणि का कोण सांगोपा.
वास्तविक कोण सांगो पाना. जन्म मरणा परते दुःख अनेक कोण सांगोपा असं म्हटलंय संतांनी. जन्म मरणाचं अनिवार्य दुःख आहे. गीतेच्या 13व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय सांगतात? इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. भगवान परमात्म्याने सांगितलंय आणि यावर माऊली ज्ञानोबा भाष्य करतात. डोळा अरळ न विरे गायी गोथ न जिरे तैसे काहीचे न विसरे जन्म दुःख. म्हणे पोय करते रिगाला हा मूत्र रंध्रे निघाला कटारे मिया चाटीला कुचश्वेदू ऐसी ऐसी या परी जन्माचा कांटाळा करी. असं वर्णन माऊली ज्ञानोबा यांनी केलं. काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाणा तुझं क्षणोक्षणा ध्यात असो. हे वर्णन या ठिकाणी केलं. जन्म आणि मरणाचं अनिवार्य दुःख आहे. याच्याशिवाय दुसरं मोठं कोणतंही दुःख नाही. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माही सांगतात जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. विठाला 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 भगवान श्रीकृष्ण परमात्माही सांगतात की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. जन्माचा आणि मरणाचा अनिवार्य दुःख आहे. याच्याशिवाय दुसरं मोठं कोणतंही दुःख नाही. मग आपल्याला हे दुःख चुकवावं वाटतं का? चुकवावं वाटतं. म्हणून हे दुःख दुसरं कोण चुकवेल? तर तो भगवान परमात्माच आहे. तोच फक्त हे जन्म आणि मरणाचं दुःख चुकवू शकतो. त्याच्याशिवाय दुसरं कोणीही हे जन्म मरणाचं दुःख चुकवू शकत नाही. विठाला 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 तो भगवान परमात्माच आहे की तो फक्त हे जन्म मरणाचं दुःख चुकवू शकतो. दुसरं कोणीही हे जन्म मरणाचं दुःख चुकवू शकत नाही. काही लोक म्हणतील की त्यात काय एवढं, आम्ही भगवान परमात्म्याशिवाय जन्म मरणाचं दुःख चुकू शक्य नाही. भगवान परमात्म्याशिवाय जन्म मरणाचं दुःख कोणीही चुकू शकत नाही. आणि भगवान परमात्मा हे जन्म मरणाचं दुःख चुकवण्याकरता अतिशय समर्थ आहे. हे जन्म मरणाचं दुःख तोच चुकू शकतो. पण त्याचंही एक ब्रीद आहे. भगवान परमात्मा त्यांचंच जन्म मरणाचं दुःख निवारण करतो. कोणाचं? तर भगवान परमात्म्याचं एक ब्रीद आहे. भागवतामध्ये 11 स्कंदावर नाथ महाराजांनी टीका केलेली आहे. त्यामध्ये नारदजी आणि वसुदेवच्या संवादामध्ये वसुदेवजी म्हणतात की आमच्या देवाचं एक ब्रीद आहे. काय ब्रीद आहे? तर जो आमच्या भगवान परमात्म्याला शरण जातो त्याचंच जन्म मरणाचं दुःख भगवान परमात्मा निवारण करतो. अन्यथा भगवान परमात्मा कोणाचंही जन्म मरणाचं दुःख निवारण करत नाही. हे भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे. माऊली ज्ञानोबा काय सांगतात की जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची एकू. ज्ञानोबा सांगतात की जो मला शरण येईल त्याचं जन्म मरणाचं दुःख भगवान परमात्मा चुकवेल. अन्यथा भगवान परमात्मा जन्म मरणाचं कोणाचंही दुःख चुकवणार नाही. मग बघा, भगवान परमात्मा त्यांचं जन्म मरणाचं दुःख निवारण करतो जे भगवान परमात्म्याला शरण जातात. मग काहींना कळालेलं नसेल. बघा, समजा आपल्या पायाला एखादी जखम झाली. जखम होते ना, होते जखम. त्यात किडे तयार होत असतात. किडे, त्याला आपण काय म्हणतो? आपल्याकडं जंतू म्हणतात ना त्याला. म्हणजे त्यात किडे तयार होत असतात. त्यातला समजा आपण एखादा किडा बाहेर काढला आणि तो त्या जखमेसमोर धरला, तर मला सांगा तो किडा त्या जखमेत पुन्हा जाईल की आपल्या भरमाने आपण त्या दुःखातून त्याला बाहेर काढलंय म्हणून पुन्हा त्यात जाईल? का जाईल? कारण ते त्याचा अज्ञान आहे. त्याला माहिती नाही की समोर जे आहे ते दुःख आहे म्हणून तो त्यात पुन्हा जाईल. तसं आपलंय.
मग काही लोक म्हणतील की काय त्यात एवढं, जन्मायचं आणि मरायचं. पण जन्म मरणाचं दुःख साधं नाही. ओ किती जन्माचं किती दुःख आहे. 9 महिने कष्ट तर आहेच आहे. 9 मास कष्ट नासे 10 व्याने प्रसूत झाले, येताची कर्म जाड तुझी मान अडकली. किती दुःख आहे जन्माचं. अहो यदा कदाचित जर ते बाळ जर आडवं आलं तर ती बाई आक्रोश करते, रडते, आकांत करते. तिचा मालक तिचा पती तिला नेऊन दवाखान्यात ऍडमिट करतो. डॉक्टर एक्सरे वगैरे घेतात, पाहतात. डॉक्टर त्याला येऊन सांगतात की बाळ आडवं आलंय. कोणाला तरी एकालाच वाचवता येईल. आई वाचवायची असेल तर ऑपरेशन करून बाळाचे तुकडे तुकडे करून बाळाला बाहेर काढावे लागेल. आणि जर बाळ वाचवायचे असेल तर आई मरेल. सांगा कोणाला वाचू, सांगा कोणाला वाचू. मला सांगा, आपण जर त्या बापाच्या जागेवर असतो तर आपण काय उत्तर दिलं असतं. बाळाची आई वाचवा. फार सुंदर उत्तर दिलंय आपण. बाळाची आई वाचवा म्हणाले आणि बाळ मरू द्या. जरा आपल्या वेळेला जर आपल्या बापाने जर असा निर्णय घेतला असता तर, तुम्ही म्हणताय ना बाळाची आई वाचवा, जर आपल्या वेळेला जर आपल्या वडिलांनी असा निर्णय घेतला असता काय झालं असतं. आपण कीर्तनाला नसतो आणि तुम्ही खुशाल म्हणतायत की बाळाची आई वाचवा, बाळाचे तुकडे तुकडे करून बाहेर काढा. काय उदाहरण दाखवलंय आपण या ठिकाणी. म्हणजे बघा, जन्माचं फार दुःख आहे आणि मरणाचं त्याही पेक्षा अनिवार्य दुःख आहे. मग आता आपल्याला कळालंय की हे जन्म मरणाचं दुःख नाहीसं झालं पाहिजे. विठाला 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 विठाला. हो, हे जन्म मरणाचं दुःख मग कोण निवारण करेल, तर त्याचं उत्तर त्याच्यातच आहे. जन्म मरणाचं दुःख तोच निवारण करू शकतो ज्याला अगोदर जन्म मरण नाही, किंवा ज्याला अगोदर जन्म मरण आहे. जो स्वतःचा जन्म मरणाचं दुःख निवारण करू शकला नाही तो आपलं काय करणार आहे. म्हणून जन्म मरणाचं दुःख तोच निवारण करू शकतो ज्याला अगोदर जन्म मरण नाही. विठाला 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 भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेच्या 4थ्या अध्यायात सांगतात की अजोपि सन्यव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृती स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात की अजहा नित्यः शाश्वतः पुराणाः न जायते न म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजहो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. गीतेत सांगितल्याप्रमाणे भगवान परमात्म्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. म्हणजे तो भगवान परमात्माच फक्त आपलं जन्म आणि मरणाचं दुःख निवारण करू शकतो. त्याच्याशिवाय दुसरं कोणीही जन्म मरणाचं दुःख निवारण करू शकत नाही. मग काही लोक म्हणतील की असं आहे तर मग आपला सांगा एक निरोप त्याला. तसं चालत नाही. काही ठिकाणी पर्यायी माणूस चालत नाही. ज्याचं त्याचं ज्याने त्यानेच करावं लागतं. कसं ते सांगतो बघा, ऐका. भूक मला लागली ना मग मीच जेवायला पाहिजे का मी असं म्हणायचं का तुम्ही जेवून घ्या मी ढेकर देतो. नाही, म्हणजे मीच जेवायला पाहिजे कारण भूक मला लागली. हात माझा मोडलाय मग माझ्याच गळ्यात बांधायला पाहिजे ना का पर्यायी माणसाच्या. म्हटले माझा हात सांभाळणं काय मला शक्य नाही. मग रामभाऊचा आद्या नामदेवाच्या गळ्यात बांधून जमल का ते. जमणार नाही. कारण हात माझा मोडलाय मग माझ्याच गळ्यात बांधायला पाहिजे कारण तो सांभाळायचा मलाच आहे. माझाच हात येतो. म्हणून काही ठिकाणी पर्यायी माणूस चालत नाही. बघा काही लोक एखादा जर वारकरी पंढरपूरला निघाला तर काही लोक म्हणते आमचा निरोप सांगा बरं का पांडुरंगाला. म्हणजे तुमचा निरोप ऐकायला तिथं बसलेला आहे तो. लोकांजवळ निरोप देतात आमचा निरोप सांगा. तिथं जावं लागतं स्वतः. म्हणजे काही ठिकाणी पर्यायी माणूस चालत नाही. मग तो भगवान परमात्माच फक्त हे जन्म मरणाचं दुःख निवारण करू शकतो. पण कधी त्याला शरण गेल्यावर. आणि भगवान परमात्मा 12व्या अध्यायातील 7व्या श्लोकात काय सांगतात की तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. अर्जुना, मी या मृत्यू संसारात तेषाम म्हणजे त्यांचा उद्धार करतो. त्यांचा कोणाचा, तर त्याचं उत्तर 6व्या श्लोकात दिलंय. ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त्योपासते
जे मला अनन्यतेनं शरण येतात त्यांचाच या मृत्यू संसार सागरात मी उद्धार करतो असं भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात. मग बघा, जे मला सर्व कर्म अर्पण करतात त्यांचाच मी या मृत्यू संसार सागरात उद्धार करतो. मग ज्ञानेश्वरीत सांगितलंय की जो माझं हो या अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. किंवा गीतेमध्ये सांगितले की ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तैव भजाम्यहम. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात की अनन्य शरण तुका म्हणे. मग या सर्वांचा संबंध घेतला आणि पाहिलं तर असं लक्षात येतं की भगवान परमात्म्याला शरण गेल्याशिवाय जन्म मरणाचं दुःख निवारण होऊ शकत नाही आणि शरण गेल्याशिवाय मरण टळत नाही. म्हणून मनवोने शरण जावे, मनवोने शरण जावे, सर्व भावे देवासी, 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 सर्व भावे देवासी. मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी. मग आता आपल्याला म्हणून कळालं की का म्हणून आपण त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं. शरण जाणं एवढं महत्वाचं आहे का आपल्यासाठी, आणि का म्हणून आपण त्या भगवान परमात्म्याला शरण जायचंय, तर त्याचं उत्तर महाराज सांगतात की मनवोनी शरण जावे, आपण त्या भगवान परमात्म्याला शरण जायचंय. बघा, दुसरी प्रस्तावना आहे, सांगतो मी. दुसरी प्रस्तावना अशी आहे की माऊली ज्ञानोबा आहे जगाची ओळख सांगताना असं म्हणतात की जगस्पृहे आस्वद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पढिये. मला सांगा, मरण कोणाला आवडतं? कोणालाही आवडत नाही. सार्वभौम पद कोणाला आवडतं? सर्वांना आवडतं. मिळत नाही तो विषय वेगळा, कारण द्राक्ष तोंडाला आले नाहीत म्हणून आंबट आहेत असे म्हणणारे आपण भरपूर जण आहोत. मग सार्वभौमपद कोणाला आवडत नाही? सर्वांना आवडतं. मिळत नाही तो विषय वेगळा आहे. अहो, ग्रामपंचायतच्या सदस्यपद असलं तरी त्याच्यासाठी माणूस काय काय करतो? हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, रात्रंदिवस हिंडतो माणूस. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, याचे पैसे धरून दे, त्याची दारू धरून दे, असं करतो माणूस. काहींना पैसे वाट, निम्मे रात्री पैसे वाटायला निघतो माणूस रात्री. कशा करता? तर ग्रामपंचायतच्या सदस्यपदा करता. कारण त्याला असं वाटतं की हे पद फार मोठे. मला सांगा, आता समजा या ठिकाणी देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी आले आणि ते जर तुम्हाला म्हणाले की मी या पदाला फार कंटाळलेलो आहे आणि मला या पदाचा राजीनामा द्यायचा आहे, मी या पदाचा राजीनामा देऊन बिनविरोध तुम्हाला पंतप्रधान करणार आहे, म्हणशां का? नाही म्हणशां का तुम्ही? नाही म्हणणारच नाही कोणी. अहो, पंतप्रधानाला पाहिल्यावरच आपण किती का खुश होऊ. मी पाहिला पंतप्रधान म्हणशां, पंतप्रधान पदाला कोण नाही म्हणणार आहे. मग आता आपल्याला कळालं असेल की सार्वभौम पद किती मोठं आहे. आणि माऊली ज्ञानोबा पुढे असं म्हणतात की न मरणे निर्विवाद जगा पढिये. मरण हे कोणालाही आवडत नाही, कोणालाच आवडत नाही. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला जरी आपण म्हटलं कवर राहत आता मरा ना, तरी त्याला राग येतो. त्याच्यात जर ताकद असली थोडीफार तर काठी घेऊन मागा लागल तो हाणायला. ना आलाय का? तुझ्या बापाच खातो का मी? मला मारायला निघाला, चल पाळी दोन, माझे मुलं मला पोचतात, असं म्हणाल तो म्हातारा. किंवा एखादा तरुण मरू द्या, म्हातारी माणसं लगेच अरे देवा, अरे काय केलं तू? हे काय होत रे बिचाऱ्याचं? लगेच घेऊन घ्याल त्याला. अरे आत्ताच तर संसाराला सुरुवात केली होती बिचाऱ्यानी आणि लगेच त्याला घेऊन गेला. अरे भाऊ, आमची चिठ्ठी कुठं हरवली, त्याच्याऐवजी आम्हाला नेला असतं ते बरं झालं असतं ना, असं म्हणतात म्हातारे लोक. कारण त्यांना माहिती राहतं, म्हणल्या काय देव लगेच येत नाही घेऊन द्यायला, म्हणतात ते आपले. पण समजा यदा कदाचित जर एखादे साधू महाराज त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जर त्या प्रेतावरून 3 वेळेला जर दूध उतरवलं आणि ते जर म्हणले चला इकड्या, त्या म्हाताऱ्यांना म्हणले चला इकड्या. कोण कोण म्हणत होतं मरायचं याच्याऐवजी दूध प्या, तुम्ही मरशाल तो जिवंत होईल. कोण पिईल ती दूध? कोणीच पिणार नाही, कारण मरण कोणालाही आवडत नाही.
अहो आपलं सोडा, थोरा मोठ्यांचं वर्णन आलंय. बाळक्रीडेमध्ये जेव्हा यशोदे ग तुझा कृष्ण यमुनेच्या डोई बुडाला, जेव्हा बाळक्रीडेमध्ये जेव्हा गोपाळांनी येऊन गोकुळामध्ये येऊन यशोदा माईला सांगितलं की यशोदा माई तीर दे कोणी या यमुनेचे जाळ, तीर दे कोणी या यमुनेचे जाळ, तीर दे भोगिया यमुनेचे जाळ, तीर दे भोगिया धीर दे कोणिया यमुनेचे जाळ, काठी कोला करीता धीर दे कोणिया यमुनेचे जाळ, काठी कोला करीता ती. धीर दे कोणिया यमुनेचे जाळ, काठी कोला करीता काठी कोला करीता ती. धीर दे कोणिया हे जाळ, धीर दे कोणिया यमुनेचे जाळ. यशोदा माईला जेव्हा येऊन सांगितलं की यशोदा माई तुझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे ना, तो चेंडू पाण्यात गेला म्हणून कळंबाच्या झाडावरती गेला आणि त्या चेंडू मागे त्यांनी यमुनेच्या डोहामध्ये उडी मारली. हे ऐकल्यानंतर गोकुळामध्ये गोपिकांमध्ये आणि गोपाळांमध्ये एकच कल्लोळ झाला. अरे जर आपले भगवान परमात्मा गेले तर आपल्याला जगून काय उपयोग आहे. त्यांच्यामध्ये कल्लोळ झाला आणि गेले ते. चला आपणही जाऊ आणि यमुनेच्या डोहामध्ये एक एक करून उडी मारू आणि जीव देऊन टाकू. आपला भगवान परमात्मा नाहीये मग कशा करता आपण जगायचं, असा विचार करून सगळेच्या सगळे गेले. कुठं? यमुनेच्या डोहावर. तिथं गेले आणि त्यांनी जेव्हा तो डोह पाहिला तेव्हा ते मागचे गोपाळ एकमेकाला म्हणायला लागले, अरे त्यांना जाऊ द्या, पुढं पुढं जाता मारायला, चला माग, असं म्हणायला लागले. ते गोपिका एकमेकांमध्ये कुछ बोलायला लागल्या. एकीला विचारलं तुझं काय, ती म्हणजे मी सासूची आज्ञा नाही घेतली. एवढी सासूच्या आज्ञेत होती की ती जशी काय सासूशिवाय पाणी पित नव्हती. पण नाही, विचार बदलावला. दुसऱ्याला विचारलं तुझं काय, म्हणे माझा बाळ घरी झोपलेलं आहे, मला घरी जावं लागेल. ती गेली. तिसरीला विचारलं तुझं काय, म्हणे मी पतिराजाची आज्ञा नाही घेतली. कृष्णासाठी मरायला आली, कशाला लागते पतिराजाची आज्ञा. पण नाही, विचार बदलावला. का? कारण मरण कोणालाही आवडत नाही. तीर देखोनिया यमुनेचे जळ, काठीचं कोल्हाळ करिता ती. यमुनेचं जळ पाहिलं आणि काठावरच कोल्हाळ सुरू केला. हे माझं प्रमाण नाहीये बरं का, हे संतांचं प्रमाण आहे. पोटी होते मागे जीव द्यावाई, बोलिल्या जरसे ना करावे, बोलिल्या जरसे ना करावे, बोलिल्या जरसे ना करावे. ऐसे बोलिल्या जरसे ना करावे, बोलिल्या जरसे ना करावे, बोलिल्या जरसे ना करावे. पोटी होतं पण बोलल्यासारखं नाही केलं. उरली यशोदामाई. यशोदामाई म्हणी तुमचं काही असो पण मी काय जीव देणार नाही. म्हणत होती ती फक्त मी जीव देणार, मी जीव देणार. पण ती टाकायची रिवर्स गिअर. रिवर्स गिअर माहिती ना तुम्हाला. मागे सरे माय पाहुला पाहुले, मागे सरे माय पाहुला पाहुले, आपुलाचे घाले धाके अंग, धाके अंग आपुलाचे घाले. यशोदामाई फक्त म्हणत होती की मी जीव देणार
पण तीही नाही म्हणली. हे सगळं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पाहिलं आणि परमात्म्याला कळलं की आता काय कोणी उडी मारायला तयार नाही, आणि मग भगवान परमात्म्याने उडी घेतली. म्हणजे मरण जवळ आल्यावर कोणालाही आवडत नाही. एक उदाहरण सांगतो ऐका. एक मोळीवाला होता आणि त्याच्याकडून एक दिवस मोळी जास्त मोठी बांधण्यात आली आणि त्याला ती उचला ना. त्यांनी लई वेळ प्रयत्न केला पण त्याला ती उचला ना. तो वैतागला, इतका वैतागला तो, इतका राग आला त्याला. त्याने असे दोन्ही हात वर केले, यमराज महाराज या. नेमकं यमराज महाराज तिथूनच चालले होते. यमराज महाराजांनी पाहिलं, अरे आपण इतके लोक इतक्या दिवस आणले वरती, पण आपल्याला स्वतः बोलवणारा पहिलाच आहे. म्हणजे हा आपला कोण आहे? भक्त दिसतोय आपला हा. चला बाकीचे पुढचे गिराईक सोडू, पहिलं याला घेऊ. आपलं भक्त हे जर फुटला भेटला मग काय करायचं, पहिलं याला उचलू. असं म्हणून आले यमराज महाराजांनी, ते समोर उभा राहिले आणि त्याला म्हणले चल. तो म्हणे तुम्ही कोण आहे, कुठं जायचंय? ते म्हणे अरे मी यम आहे. तुम्हाला आत्ता आवाज दिला ना यमराज महाराज या म्हणून, मग मी आलो. बाकीच्या पंचायत्या करू नको, मला पुढे लय जाणार लहान जायचंय, लवकर बैस, लगेच जायचंय आपल्याला. त्याने हो यमराज महाराज धमक्या बिमक्या नाही द्यायच्या आपल्याला, काय अशा या धमक्याला मी नाही घाबरत. मी काय तुम्हाला मला नाही बोलवलं, ही एवढी मुळी उचलून द्या, ही मुळी उचला नाही मला. म्हणजे त्याला मरण फक्त तो म्हणला की या न्यायला, पण मरण आवडत नाही. दुसरं उदाहरण सांगतो बघा. एक माणूस होता, घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती आणि रोज कष्ट असं करून तो एक दिवस कंटाळाने त्याने ठरवलं की आता जीव द्यायचा. म्हणून कुठं द्यायचा, तर गावाच्या बाहेर एक विहीर होती, त्या विहिरीत जीव द्यायचा असं त्याने ठरवलं. आणि रात्री 1:30 वाजता तो आपल्या मुलांना झोपी लावून घराच्या बाहेर निघाला. कशा करता? जीव देण्याकरता. मग रात्री 1:30 वाजता तो निघाला. गावाच्या बाहेर जात असताना नेमकं गावातले 2-3 जण तिकडून येत होते. हा जाताना त्यांनी पाहिलं, ते म्हणे ए राम भाऊ इकडे. तो गेला. तो म्हणे काय? म्हणे कुठं चालला? तो म्हणे कंटाळलोय मी संसाराला, फार कष्ट आहे म्हणे, आता जगायचं नाही. ते म्हणे मग? तो म्हणे ती गावाच्या बाहेरची विहीर आहे ना, तिच्यात जीव द्यायचा आहे. त्या 3 जणांमधला एक जण पागल होता. तो म्हणे ए अरे येडा झाला का, त्या विहिरीला पाणले का रे? तो म्हणे अरे बाबू मग नको भाऊ, कुठं सर्दी बिर्दी झाली तर नंतर कधीतरी मरू म्हणे आपण आता. म्हणजे पहा सर्दीला घाबरला हा. आता काय होतं, मरायला चालला होता पण मरुशी वाटत नाही माणसाला. मरण आवडत नाही, कोणालाही मरण आवडत नाही. माऊली ज्ञानोबाराय सांगतात की अगा मर बोल न साहसी, माणसाला मर शब्द सुद्धा सहन होत नाही. अहो आपण जर एखाद्याला मर म्हटलं तर तो सहन करत नाही. म्हणून पाहतो मी एखाद्याला मर म्हणून, ते म्हणा तू पाहिला मर, तो वर 60 डबे राखेल टाकीत लगेच. कारण मर हा शब्द सुद्धा माणसं कानावर सहन करत नाही आणि मरण हे कोणालाही आवडत नाही. आणि माऊली ज्ञानोबाराय पुढे असं सांगतात की मरणाऱ्यांपेक्षा मरणाऱ्यांकडे पाहणाऱ्याला काय होतं, तर युगांत झाल्याचं दुःख होतं. विठाला 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 विठाला. हो माऊली ज्ञानोबाराय काय सांगतात की ऐश्याचे सूत्र बिघडता, उमटे भूतांची घडाडता, न मरती यांच्या चित्ता युगांत होय. हे माऊली ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतात. मरणाऱ्यांपेक्षा मरणाऱ्यांकडे पाहणाऱ्याला काय होतं, तर युगांत झाल्याचं दुःख होतं. मग आपण थोडं पुढे जाऊ. माणसाला मरण आवडत नाही, पण मरण आल्याशिवाय राहत नाही. आतापर्यंत कोणालाही मरण चुकलं नाही का? चुकलंय कोणाला एखाद्याला मरण? हा चल समजा हे 170 वर्षाचे आहेत, यांना मरण आवडतच नाही म्हणून आता ते इथंच आहे, असं झालंय का? कधी राहिलंय का कोणी? कोणीच नाही. आपल्या आवडीनुसार ठरत नाही आपल्या मरणाचा रिझल्ट. मरण आवडत नाही पण आल्याशिवाय राहत नाही. आणि मरण कोणालाही आवडत नाही, कोणालाच आवडत नाही मरण.
विठाला 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 हो कोणालाच मरण आवडत नाही. कारण आणि पण मरण आल्याशिवाय राहत नाही. कारण देणाऱ्याच्या जरी लक्षात नसलं तरी जीव घेणाऱ्याच्या लक्षात आहे की याला कधी उचलायचंय. उदाहरण सांगतो ऐका. एखाद्याने तुम्हाला 50 रुपये उसने दिले. तुम्ही त्याला काय म्हणता 7 दिवसांनी देतो. समजा तो 15 दिवसांनी तुम्हाला बाजारात भेटला. तो म्हणला ए आपले तेवढे 50 रुपये देन राहू. तो म्हणता अरे माझ्या लक्षातच राहिली नव्हती. तो मनात म्हणतो तो जरी लक्षात नसले तरी माझ्या लक्षात आहे ना मी तुला 50 रुपये दिले ते घ्यायचे. कारण तसंच जीव देणाऱ्याच्या जरी लक्षात नसलं तरी घेणाऱ्याच्या लक्षात आहे की याला कधी उचलायचंय म्हणून. काळजी करू नका. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की आपण मरणाला विसरलोय. एक पाहत सायिकाची दहाणी सावध जागुने कान होता. सावध जागुने कान होता. सावध जागुने कान होता. एक पाहत काशी राहणे सावध गुणे कान होता. सावध जागुने कान होता. सावध जागुने कान होता. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की आपण मरणाला विसरलोय. आपल्या लक्षात नाही मरण. एक पाहतसा एकाची धने सावध त्या गुणे कान होता. एक एकाची दहने पाहतोय. कोणी कोणाला पोचवतंय, कोणी कोणाचा सुतक पाळतंय, कोणी कोणाला फोन लावतंय, कोणी कोणाच्या गौऱ्या पोहोचवतंय, कोणी सरपण पोहोचवतंय, कोणी सरपण तोडतंय, कोणी दुसऱ्याचं सरपण चोरून आणतं. जाळण्याकरता आणतात लोक. एखाद्याने नसलं तोडून ठेवलं तर दुसऱ्याचं घेऊन यावं लागत टाइमवर. महाराज सांगतात की हे सर्व तू पाहतोय पण तरी तू सावध होत नाही. याचा अर्थ ते तुझं अज्ञान आहे. ते काय आहे? तुझं अज्ञान आहे. बघा समजा धुळेवरून जर मुंबईला एखादी ट्रक निघाली तर त्या ट्रक ड्रायव्हरला मध्ये मध्ये भरपूर ऍक्सिडेंट झालेले पाहायला मिळतात. एखाद्या ठिकाणी 2-3 जण गेलेले असतात. एखाद्या ठिकाणी जखमी झालेले असतात. एखाद्या ठिकाणी फक्त गाडी आदळलेली असते कशाला तरी. हे सगळे तो पाहतो. पण तरीही तो गाडीचा वेग कमी करत नाही. का करत नाही? त्याला असं वाटतं हे गेले, आपला मरणाचा काहीच संबंध नाही. ते त्याचं अज्ञान आहे. ते काय आहे? तर त्याचं अज्ञान आहे. तसं आपलंही आहे. आपण हे सर्व पाहून सुद्धा सावध होत नाही म्हणजे ते आपलं अज्ञान आहे. आतापर्यंत कोणीही उरलेलं नाही. कोणीही उरलेलं नाही. सगळेच्या सगळे गेले. कोण कोण गेले? नव भी मर गए, दश भी मर गए, मर गए सहस्राठ्यांशी. नव भी मर गए, दश भी मर गए, मर गए. नव भी मर गए, दश भी मर गए, मर गए सहस्राठ्यांशी. मर गए सहस्राठ्यांशी. 33 कोटी देवता मर गए, पड़े काल की फांसी. 33 कोटी देवता मर गए, पड़े काल की फांसी. 33 कोटी देवता मर गए, पड़ गए काल की फांसी. जम का अजब तड़ाकावे तो क्या जाने लड़कावे. जम का अजब तड़ाकावे तो क्या जाने लड़कावे. जम का अजब तड़ाकावे तो क्या जाने लड़कावे. अजब तड़ाकावे तो क्या जाने लड़कावे. कोणीच उरलं नाही. सगळेच्या सगळे गेले. कोण कोण गेलं? 9 ग्रह गेले, 10 अवतार गेले, 88,000 ऋषी गेले, 33 कोटी देवता गेले. कोणीही उरलं नाही. इथे नाही उरो आले अवतार. येथे नाही उरो आले अवतार. येथे नाही आले अवतार. येथे नाही आले अवतार. येथे नाही उरो आले अवतार.
येथे नाही मोरो आले अवतार कीर्ती पामर जीव किती रते पामर जीव किती येथे नाही मोरो आले अवतार 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 वाह. येथे नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती. कोणीही उरलं नाही, सगळेच्या सगळे गेले. अहो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, पण एक दिवस काय झालं, अवतार संपवावं लागलं. काय झालं, एके ठिकाणी एक माणूस उभा राहिला. मी असंच बोललो तेव्हा. म्हणलं महाराज मी मराल का. म्हणलं का बर. नाही नाही म्हणे मी ग्रामपंचायतचा सदस्य आहे. अरे म्हणलं बावळाटा, इथं देवाचे अवतार संपले, तू उठलाय चादर घेऊन आला आणि मला म्हणतोय का देवा मी मरल का म्हणून. तुला काही कळतं का म्हणलं. नामदेव महाराज या ठिकाणी मनाला उपदेश करतात की अरे मना शोक करेसी किती, ही तव बायाची धनसंपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझ्या हाती, अवघे अंती जाय धने विठाला 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 विठ्ठला 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 विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नामदेव महाराज म्हणतात की मना तू काय कर, सावध हो. सावधची झाले जन्मुनिया मेले, हो निया गेले रावरंग. दंडाची झाले जन्मोनिया मेले, सावधानी झाले रावरंग. हो निया गेले रावरंग, हो निया गेले रावरंग. जन्मोनिया मेले, हो निया गेले रावरंग, हो निया गेले रावरंग. अनेक होऊन गेले, उदंडाचे झाले जन्मोनिया मेले, हो निया गेले रावरंग. उदंड जन्मले, उदंड मेले, उदंड गेले, अनेक रावरंग होऊन गेले, पण त्यांचे नाव कोणी ना घे चराचरी. कोणीही त्यांचं नाव घेत नाही. मला सांगा आपल्या भारतात किती राजे झाले. राजे राजे सोडा, आपल्याच पिढी आपल्याला माहित नाही. एका जणाला विचारलं, म्हणलं तुझे वडील, त्यांनी गेले. म्हणलं कुठं, गेले देवाच्या घरी. दुसऱ्याला विचारलं, म्हणलं तुझे वडील, ते पण तिकडे गेले. त्यांचे वडील तेही तिकडेच गेले, त्यांचे वडील तेही तिकडेच गेले. वडील सोडा यांना काहींना नावं सुद्धा माहित नाही. म्हणजे अनेक रावरंक होऊन गेले, उदंड जन्मले उदंड मेले, पण त्यांचे नाव कोणी ना घे चराचरी. कोणीही त्यांचं नाव घेत नाही. अशातला भाग आहे. मग काही लोक जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे गेले आणि महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही म्हणताय की त्या भगवान परमात्म्याला जन्म मरणाचं दुःख तो भगवान परमात्मा चुकू शकतो, आणि मरण हे सर्व एक दिवस सगळ्यांना येणार आहे आणि सर्व जाणार आहे. मग यातून वाचण्याचा काही उपाय आहे का. महाराज म्हणले हो आहे ना. लोकांनी विचारलं कोणता उपाय आहे. महाराज म्हणतात म्हणून तर मी सांगतोय की मनवोनी शरण जावे. मी म्हणून तर तुम्हाला सांगतोय की त्या भगवान परमात्म्याला तुम्ही काय करा, शरण जा. मनवोनी शरण जावे. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मनवोनी शरण जावी म्हटल्यानंतर लोक म्हणाले हो आता आम्हाला कळलंय की आम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जायचंय. पण कोणाला जायचंय. शरण जायचंय पण कोणाला जायचंय. कोणाला जायचं, देवाला. पण या ठिकाणी 3 मुद्दे आहेत. एक, जीवाने जडाला शरण जाऊ नये. दुसरा मुद्दा आहे जीवाने जीवाला शरण जाऊ नये. आणि तिसरा मुद्दा असा आहे की जीवाने देवाला शरण जावे. विठाला विठाला विठ्ठला विठाला 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 विठाला. हो, पहिला मुद्दा काय आहे की जीवाने जडाला शरण जाऊ नये. मला सांगा जड म्हणजे काय. दगड. तर दगडाला शरण जाऊ नये का. समजा आता एखाद्या ठिकाणी 100-200 दगडांचा समूह पडलेला आहे. एखादा माणूस त्या ठिकाणी गेला आणि तो रडतोय. मला सांगा त्या
दगडांमधला एखादा येऊन उठून येईल का? तो म्हणन का त्या माणसाला, भाऊ अरे भाऊ रडू नको, तो दुःख मी दूर करतो, सांग मला काय प्रॉब्लेम तुला सांग, असं म्हणाल का तो दगड? नाही म्हणणार. का म्हणणार नाही? कारण तो दगड आहे, त्याला तुम्ही रडले काय कळणार नाही, तुम्ही हसले काय तेही कळणार नाही. म्हणून जीवाने झाडाला शरण जाऊन काहीही उपयोग नाही, म्हणून जीवाने झाडाला शरण जाऊ नये. दुसरा मुद्दा काय आहे की जीवाने जीवाला शरण जाऊ नये. मग जीवाने जीवाला शरण का जाऊ नये? तर तोही जीव आहे आणि हाही जीव आहे, दोन्हीही जीव असल्यामुळे दोघांमध्ये साधर्म्यता आहे. कारण तोही जीव आहे आणि हाही जीव आहे. तो जर देव असता तर जीवच राहिला नसता, पण तो जीव आहे, त्याला स्वतःचा जन्म मरणाचं दुःख निवारण करता येत नाही, तो आपलं काय करणार आहे? म्हणून जीवाने जीवाला शरण जाऊन काही उपयोग नाही. हा, जीवाला शरण जा कधी? तुम्हाला जर तंबाखूची पुडी लागत असली, तुम्हाला जर बिड्या लागत असल्या, तुम्ही बिनधास्त जा जीवाला शरण. पण आता तुम्ही कशा करता निघालेत? तर जन्म मरणाचं दुःख निवारण करण्याकरता निघाले. म्हणून जीवाला शरण जाऊन काहीही उपयोग नाही, कारण त्याचंच जन्म मरणाचं दुःख निवारण होऊ शकलं नाही तर तो तुमचं काय करणार आहे? म्हणून जीवाने जीवाला शरण जाऊ नये. मग तिसरा मुद्दा काय की जीवाने देवाला शरण जावी. मग आता पुन्हा एक प्रश्न आला, कोणत्या देवाला शरण जायचे? कारण कित्येक देव आहे. 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव रे. 33 कोटी देव चामुंडा आहे आणि 8 कोटी काय आहे? भैरव आहे. मग मला सांगा, 33 कोटी आणि 8 कोटी किती झाले? 41 कोटी. 41 कोटी देव आहे, तरी वरून आपल्याला नवीन देव तयार करण्याचं स्वातंत्र्य आहे. कसं काय ते सांगतो. समजा एखादा आपण बाहुला घेतला, तो कशावर तरी ठेवला, त्याला कुकू लावलं, त्याला गंध लावला, त्याला हळद लावले, त्याला अक्षरा वाहिल्या, त्याला दीप ओवाळलं, त्याला धूप ओवाळलं, नैवेद्य मांडला, देवा देवा असं असं कर. देव म्हणला चाल, होऊन जाईल. अनेक देव तयार होत असतात असे. पण त्या देवाला शरण जायचंय का? नाही. देवाला शरण जायचंय कारण कित्येक देव आहेत. देव कोण आहे? तर फक्त एकच आहे, तो म्हणजे तो भगवान परमात्मा. बाकीचे जे आहेत ते देव नसून त्या देवता आहेत. कारण भगवान परमात्म्याने आपल्याला काही अंश त्यांना महत्व दिलंय, म्हणून ते देव नसून त्या देवता आहेत. मग देव कोण आहे? मग जगद्गुरु तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं की कोणत्या देवाला शरण जाऊ? महाराज म्हणणारे, जम्मू या द्वीपा माझी एका पंढरपूर गाव, धर्माचे नगर जेते, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया टाया, काही भोजन मागया. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागे. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागे. तर तो देव आहे. दुसरं प्रमाण आहे, पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम, पांडुरंग दीनबंधू, दयाचे नाव आंधळ्या जीवीचे, तो जाणा तो धर्म. मग या देवाला शरण जायचंय. तो कुठे आहे? तर तो पंढरपूरमध्ये, तो विटेवर उभा आहे. जम्मू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर जेथे विठू पाटील त्याचे नाव आहे. पंढरपूर मध्ये उभा आहे, त्याचंच नाव भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, त्याचंच नाव प्रभू श्री रामचंद्र आहे आणि त्याचंच नाव श्री विठ्ठल आहे. अशा अनेक नावांनी तो संपन्न आहे. त्या देवाला तुम्ही काय करा? शरण जा. असं कोण म्हणतंय? जगद्गुरु तुकोबार आहे असं सांगतायत की त्या देवाला तुम्ही शरण जा. मग पुन्हा एक प्रश्न आला, लोकांनी पुन्हा विचारलं, महाराज कळलं आम्हाला की त्या देवाला शरण जायचंय, पण कसं जायचंय हे तर सांगा ना. कारण दवाखान्यात जर आपण गेलो तर डॉक्टरने औषध दिल्यावर डॉक्टर काय सांगतात?
कसं घ्यायचं हे सांगतातच. काय झालं, एक जण गेला, त्याचं पोट दुखत होतं, डॉक्टरकडे गेला. डॉक्टर माझं फार पोट दुखतंय. डॉक्टरने काय केलं, एक पुडी दिली त्याला म्हणे संध्याकाळी दुधात घ्या. तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा आला, पहिलाच पेशंट म्हणून तोच पुन्हा आला. त्याचं पोट दुखणं बरंच झालेलं नव्हतं. डॉक्टर माझं पोट दुखतंय, काय तुम्ही ते औषध दिलं राव म्हणे. तुम्ही औषध कोणतंही द्या, किती कडू द्या, पण कागद जरा पातळ वापर. डॉक्टर म्हणे तुला औषधाची संबंध आहे, कागदाचा तुझा काय संबंध आला. ते म्हणे काय बोलता राव डॉक्टर, तुम्हीच म्हणले होते ना हे औषध घ्या घरी घेऊन दुधात टाकून प्या म्हणे. मी घरी गेलो, ती पुडी त्या दुधात टाकली आणि हलवतच होतो पण ती मिक्सच व्हायना राव. 1 तासभर हलवीत बसलो तरी मिक्स व्हायना. तुम्ही औषध कोणतंही द्या, किती कडू असू द्या, पण कागद पातळ वापरा. मग डॉक्टरच्या लक्षात आलं की काय कारभार केला याने. म्हणजे तसंच लोकांनी तुकोबरायनं विचारलं की महाराज तुम्ही म्हणाले की त्या देवाला शरण जायचंय, पण कसं जायचंय हे तर सांगा. महाराज म्हणले सांगतो, सर्व भावे देवासी, सर्व भावाने त्या भगवान परमात्म्याला शरण जायचंय. सर्व भावाने याचा अर्थ सगळे भाऊ घेऊन नाही जायचं लगेच सोबत. सर्व भावाने याचा अर्थ कशाने, कायाने, वाचेनं आणि मनाने. सर्व भावे जासी शरण, सर्व भावे जासी शरण, सर्व भावे आलो तुझी शरण, सर्व भावे आलो शरण सर्व भावे जासी आलो शरण, सर्व भावे जासी तुझी शरण, काय वाचा मन. सर्व भावे जासी आलो शरण, सर्व भावे जासी आलो शरण. सर्व भावे आलो तुझसी शरण, काया वाचा मन सहित देवा. सर्व भावाने त्या भगवान परमात्म्याला शरण जायचंय. कसं जायचंय, सर्व भावाने, जे कायेनं, वाचेनं आणि मनानं. मग कायेनं काय करायचंय, वाचेनं काय करायचंय आणि मनानं काय करायचंय. काया म्हणजे शरीर. मग या शरीराने काय करायचंय, तर देव, ब्राह्मण, संत, मातृ, पितर, गुरुजन यांच्या सर्वाची सेवा करायची, यांना शरण जायचं आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं. हे कायेचं तप आहे. मनाचं काय तप आहे, मौन पाळणे, भगवान परमात्म्याचं नामचिंतन मनामध्ये करणे, हे मनाचं तप आहे. वाचेचं काय तप आहे, मधुर बोलणे, गोड बोलणे, दुसऱ्याला वाईट वाटणार नाही असं बोलू नये आणि सतत भगवंताचं नामचिंतन करणे, अखंड नामस्मरण करणे, हे वाचेचं तप आहे. आणि माऊली श्री ज्ञानोबराय सांगतात की बोलताना असं बोल, कसं, मी तुले आणि रसाळ साच आणि मवाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलताना असं बोल, मी तुले आणि रसाळ साच आणि मवाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि बोलताना मधुर बोल. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा प्रमाणे, आली मुखा वाटे अमृत वाचाने, उत्तीर्णता येणे नो हे जन्म, उत्तीर्णता येणे नो हे जन्म, उत्तीर्णता येणे नो हे जन्म. आली मुखा वाटे अमृत वाचाने, जन्म उत्तीर्णता येणे नो हे जन्म, उत्तीर्णता येणे नो हे जन्म. आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नो हे जन्म. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं प्रमाणे बोलताना असं बोलायचं,
मधुर बोलायचं, गोड बोलायचं, कायम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणत राहायचं. नाहीतर काही लोक पहा निरर्थक बडबड असे ग्रुप करून बसलेले असतात, निरर्थक बडबड, आपले काहीच काम नाही, त्या बडबडीला काहीच महत्व नाही. आणि विषय इतके भयानक भयानक. आभाळ कोसळलं तर काय होईल, जर भूकंप आला तर काय होईल, सुनामी आली तर काय होईल, असे विषय घेतात. काहीच नाही त्याला. किंवा काही लोक जर गप्पा मारत असले त्यांच्या गप्पा ऐकायच्या फक्त. याचं असं झालं, त्याचं तसं झालं, याने असं का करावं, त्याने तसं का करावं, ह्यो इकडे गेला तो तिकडे गेला, एवढंच फक्त, दुसरं काहीच नाही. आणि म्हणून महाराज सांगतात की असं नका बोलताना, असं बोला. कसं? मधुर बोला, गोड बोला, भगवंताचं नामस्मरण करा. हे जर तिन्ही नियम जर तुम्ही पाळले तर तुमची ही सर्व भावे सेवा ठरेल. हात पवित्र दानाने आहे, पाय पवित्र तीर्थाने आहे, वाचा पवित्र भगवंताच्या नामस्मरणाने आहे आणि हृदय पवित्र भगवंतावर निष्ठा ठेवल्याने आहे. म्हणून जर ही जर पूजा जर तुमच्याकडून घडली तर ही सर्व भावे सेवा ठरेल. आणि एके ठिकाणी प्रमाण आहे, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, हा अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेची एक तुम्हा माग तुम्ही दातारा, हेची एक तुम्हा माग तुम्ही दातारा, हेची एक तुम्हा माग तुम्ही दातारा. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण. अखंडमुखी नाम ही वाचिक पूजा आहे. चित्ती तुझे पाय ही कायिक पूजा आहे. आणि डोळा रूपाचे ध्यान ही मानसिक पूजा आहे. ही जर तिन्ही प्रकारची तुमची जर पूजा झाली तर ती सर्व भावे पूजा सेवा ठरेल. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज असं सांगतात की तू त्या भगवान परमात्म्याला शरण जा. कसं जा? त्याच अभंगाचं पहिलं चरण. मनवोनी शरणा जावे, 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 मनवोनी शरणा जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, त्वाहूत श्रीला पारा, त्वाहूत श्रीला पारा. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, त्वाहूत श्रीला पारा, त्वाहूत श्रीला पारा. मनवोनी शरण जावे, सर्व भावे देवासी. लोकांनी विचारलं की महाराज तुम्ही म्हणताय की त्या भगवान परमात्म्याला शरण जायचंय, कसं जायचं ही सांगितलेलं आहे, पण तो आमचं जन्म मरणाचं दुःख निवारण करेल का? महाराज म्हणले हो. मग त्याचा परिणाम काय? दुसरं चरण आहे, तो हा उतरिला पार, तो हा उतरिला पार, तो उतरिला पार, तो उतरिला पार, तो हा उतरिला पार, तो हा उतरिला पार, तो उतरिला भवदोस्ता
तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बघा आपला वेळ संपलाय जवळजवळ. मी पुढच्या 3 चरणांचा सरळ अर्थ सांगतो, पण त्या अगोदर सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा रखुमाई, विठोबा हरि जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरे जय जय विठोबा रखुमाई, हरे जय जय विठोबा रखुमाई, हरे जय जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बघा दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तो भगवान परमात्मा हे जे भवसागर आहे, संसार रूपी ज्याला भवसागर असं नाव पडलंय, ते भवसागर तो भगवान परमात्मा यातून आपल्याला बाहेर काढतो. मग महाराजांना लोकांनी विचारलं की खरंच का महाराज? महाराज हो, तो फार करुणावान आहे, बहु आहे करुणावंत. आणि महाराज म्हणाले की त्याला अनंत नाव आहेत. माऊली ज्ञानोबरायांचं प्रमाणे अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्यात्यासी. महाराज म्हणाले की हो, तो फार करुणावान आहे आणि त्याला अनंत नाव आहे. तो तुम्हाला या संसार रूपी भवसागरातून तुम्हाला बाहेर काढेल. आणि शेवटच्या चरणात महाराजांनी सांगितलंय की मी का सांगतोय, कारण त्याचा मला अनुभव आलाय. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे साक्षी आले, 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 तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तो उतरील पार, 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 महाराज शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे साक्षाले तरी केले प्रगट. बघा शास्त्राने 3 प्रचित्या सांगितलेल्या आहे. एक शास्त्र प्रचिती, एक गुरु प्रचिती आणि तिसरे आत्मप्रचिती. शास्त्र प्रचितीपेक्षा गुरु प्रचितीपेक्षा आत्मप्रचितीला अत्यंत महत्व दिलं आहे. ते कसं ऐका. शास्त्राने जे काही प्रमेय सांगितलेले आहे त्यातले संतांनी अगोदर ते अनुकरणात आणले आणि मग पुढे ते आपल्याला सांगितले. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे साक्ष आले, मी अगोदर ते अनुकरणात आणले, त्याचा अनुभव घेतला आणि मग मी तुम्हाला ते सांगतोय की तरी केले प्रगट. मग मी ते तुम्हाला सांगितलंय. तो हा उतरी लपार भवदुस्तर नदीचा. आणि म्हणून आपल्याला जर वाटत असेल की आपलं जन्म मरणाचं दुःख नाहीसं व्हावं, तर म्हणून आपण काय करायचं, तर त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं. मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरी लपार भवदुस्तर नदीचा. झालेली सेवा
ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. तसेच गुरुवर्य हरिभक्तीपारायण या गुरुकुलाचे संस्थापक परमश्रद्धेय परमादरणीय हरिभक्तीपारायण रामायणाचार्य श्री नवनाथजी महाराज मस्के यांनी या ठिकाणी मला कीर्तन करण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे गुरुकुलाचे अध्यक्ष परमश्रद्धेय पदरमादरणीय भगवानजी महाराज डमाळे यांनी मला या ठिकाणी ही संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. जे काही चुकले असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आणि जे काही बरोबर असेल ते सद्गुरूंचा कृपाप्रसाद आणि ही संत ग्रंथाची शिदोरी आपण आपल्या जीवनात उपयोगात आणावी एवढं बोलून थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले रे पुरे वेडी वाकुडे उत्तरे क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्धा नाही उच्चारिला अधिकार मी आपुला क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्धा तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्धा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु अंगागिरीजी महाराज की जय सद्गुरु नारायण गिरीजी महाराज की जय. बोलो रे